सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे। याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत। काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे। 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार, आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे। पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू। ठाकरे बंधूंकडून दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। राज आणि उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित। राज ठाकरेंकडून जुना फोटोही ट्विट। आजारी असलेल्या संजय राऊतांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। आजारी असतानाही पहिल्यांदा सार्वजनिक स्थळी दाखल। भाऊ सुनील राऊतही उपस्थित। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला विकलं। अंजली दमानी यांचा आरोप। तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ काही तास। अनेक निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारांची गर्दी, तर एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेक जण अद्यापही गॅसवर। बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित आघाडीची साथ। अजित पवारांविरोधात सर्व पक्षांचं पॅनल उभं राहणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबईला पुरवठा करणाऱ्या गेल कंपनीच्या सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। रिक्षा, टॅक्सी, बसवर परिणाम। घरगुती पुरवठा सुरळीत राहणार, गॅस कंपनीचं आश्वासन। अनुसूचित जातीमधील आरक्षणामध्ये क्रिमिलेअरला स्थान नको। आरक्षणाचा लाभ गरजवंतांना मिळावा। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मोठं वक्तव्य। नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता। आजच नितीश कुमार कॅबिनेटनंतर राजीनामा देणार। नव्या सरकारसाठी भाजपसोबत बैठक। 20 तारखेलाच शपथविधीची शक्यता। सौदी अरेबियातील मदिनाजवळ डिझेल टँकर आणि बसचा भीषण अपघात। अपघातामध्ये 42 भारतीयांचा मृत्यू। सर्व प्रवासी हैदराबादचे असल्याची माहिती।